चला तर मैत्रिणींनो, मी बनवत आहे कोथिंबीर वडी एकदम कुरकुरीत. मार्केटमध्ये आता हिवाळा चालू झाला आहे तर खूप छान अशी कोथिंबीर भेटत आहे. त्याच्यासाठी एक गड्डी कोथिंबीर घेतली आहे एकदम बारीक कट करून. परत मी लसूण आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं आहे. एक वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे एकदम आपल्याला व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी 1 चम्मच हळद, एक चम्मच मी लाल मिरची पावडर घेतला आहे, 1 चम्मच हिरवी मिरची पावडर घेतला आहे. याच्यामध्येच मी मीठ टाकलं होतं चवीपुरतं. थोडीशी तीळ घेतली आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून व्यवस्थित असं डो बनवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये जास्त पाणी ॲड नाही करायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असा डो बनवून तयार झाला आहे. तुम्हाला पण असंच डो बनवायचा आहे आणि आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे लांब लांब असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि चाळणीला मी पहिलेच तेल लावून घेतलं होतं. कुकरमध्ये मी 2 ते 2.5 ग्लास पाणी ठेवत आहे आणि आपल्याला ह्या ज्या कोथिंबीर वडी बनवलेल्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत. कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि छोट्या छोट्या अशा वड्या बनवायच्या आहेत. आणि आपल्याला हे तव्यावरती तेल टाकून एकदम शालो फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त चांगला गोल्डन कलर येईपर्यंत तुम्ही ह्याला डीप तेलामध्ये पण फ्राय करू शकता, पण अशा पण खूप छान लागतात. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक